केवढी गॅरंटी दिली बघा ना. 5व्या अध्यायात मगाशी गॅरंटी दिली बघा. तू याच जन्मी देहांती व वाणीला गोचर न होणाऱ्या माझ्या परमानंद स्वरूप श्रेष्ठ पदाला प्राप्त व्हाल, यात शंका नाही. कोण देईल एवढी गॅरंटी? कोण नाही देऊ शकत. याच जन्मी ती पण फक्त काय करायचं आहे बास. माझे अंश पारंपरिक भक्ती द्यावी निर्धारी, अखंड भक्तीत राहायचं आहे. तो याच जन्मी आपल्याला घेऊन जाईल, मोक्षपदास प्राप्त होईल. एवढी गॅरंटी दिली बघा. आयुष्यात काय कमी पडणार नाही. एवढी गॅरंटी कोण देईल? कोण नाही देऊ शकत. इथे उद्याचा भरोसा नाही. उद्या काय कमी पडेल हे माहीत नाही. ना सद्गुरू सांगतात, जर उपासनेत राहिला, जर नामस्मरण राहिला, ना मंगलाचरणात जर राहिला, तर तुला आयुष्यात काय कमी पडणार नाही. कोण देईल एवढी गॅरंटी? कोण नाही देऊ शकत. यो जगाचा बाप आहे, म्हणून तो आपल्याला एवढ्या गॅरंटी सांगतो, केवढ्या विश्वासपूर्वक सांगतो. जा बिंदास, तो परत पाठविला मपासी, जाऊ वरी तू परतून येसी. असो आम्ही भरवसी, तू आली या संतोषी. जाऊ आम्ही येतूनी, जाऊ वरी तू परतून येसी. काय सांगितले बघा ना. जो परत तू परत येत नाही, असो आम्ही भरवसी. मग अधिष्ठानं निवेदन ठेवल्यावर तोच सांगतो. निवेदन ठेवलंय फक्त, जिथे निवेदन ठेवलंय तिथेच जायचं. ठाण्याला जाऊन येतो सांगितलं तर ठाण्यालाच जायचं. पुढे त्या ठाण्याचा मुलून गाठायचा नाही. जायची वेळ आलीच तर तिथे ठाण्याला अंतःकरणात निवेदन ठेवावा. का समर्था? मुलुंडला चाललंय हो, सांगावं लगेच. जिथे निवेदन ठेवलंय तिथेच जायचं. तिथून रिटर्न आणणारा तोच आहे ना. तो बोललाय ना, जाऊ वरी तू परतून येसी. असो आम्ही भरवसी, तुवा आली या संतोषी. जाऊ आम्ही इथूनी, निज भक्त आमोचा तू होसी. मग तो गॅरंटी देतो. त्याचा काय पाहिजे? निज भक्त आमुचा तू होसी. पारंपरी अंशी अखिला भीष्ट तू पावसी. वाढेल संतती तुझी भोवत, सगळ्या इच्छा आकांक्षा तुझ्या पूर्ण होतील. तुझी संतती वाढेल. काही त्याच्यात खेद, काही त्याच्यात दुःख, काही त्याच्यात संकोच मानू नकोस. या सगळ्या गोष्टी तुझ्या उत्तम होतील. तुझे अंश पारंपरिक सुखे नांदतील पुत्रपुत्री. अखंड लक्ष्मी तया घरी, निरोगी होतील शतायुष्य. मागितलं थोडं होतं बघा, किती दिलं. आयुष्यभर निरोगी होशील, 100 वर्ष निरोगी होशील. फक्त भक्तीकडे राहिलो पाहिजे. ऐसा वर लादन निघे सैन्य ब्राह्मण. आता सगळे वर घेतले, स्वतःला पण घेतला, कुटुंबाला पण घेतला आणि पुढे येणाऱ्यांना पण घेऊन ठेवला. बघा हो, काय मागावं सद्गुरूंकडे. कारण पुढचा भरोसा नाही ना. आपल्याला घेतला ना तर लगेच निवेदन ठेवून मोकळा व्हायचा. का समर्था? माझ्या अख्ख्या परंपरेला भक्ती द्या. उपासनेकडे आला, सगळ्यांना श्रवणाकडे आणा, सगळ्यांना स्मरणाकडे आणा. हे सगळं मागितलं आणि मग तो निघाला. जेथे होता तो यवन, गेला त्वरित तया जवली. जेथे त्याला बोलावलं होतं ना, जो क्रूर यवन होता ना, गेला त्वरित तया जवली. कालांतक यम जैसा. कालांतक कसा येतो? कालासारखा येतो. काल जसा जीव घ्यायला येतो ना, तसं त्याचं स्वरूप सांगितलंय. कालांतक यम जैसा. जसा यम येतो ना, यवन दृष्ट पर्यायसा. विचार करा हो, तो यमाच्याच जोडीचा होता ना. यवनदृष्ट पर्यायसा. ब्राह्मणात हे पात कैसा, ज्वालारूप होता झाला. हा, जशी का शिकारच आली त्याच्यासमोर. ज्वालारूप म्हणजे असा तापला, कधी आला जीव घेतो त्याचा. विमुख होनी गृहांत, गेला यवन कोपत. विप्र झाला भयचकित, मनीषी सद्गुरूसी दैत्यसे. विमुख म्हणजे तो उलटा फिर. काय झालं काय माहीत, काय त्याला झालं काय माहीत. त्याच्याकडे बघून त्याला क्रोध आला होता, पण थोड्या वेळात अंतःकरणात काय बदल झाला काय माहीत. विमुख होऊनी गृहांत. कुठे गेला तो? आतमध्ये गेला. विमुख होऊनी गृहांत, गेला यवन कोपत. त्या रागात तो तिकडे गेला. विप्र झाला भयचकित, मनीषी सद्गुरूसी दैत्यसे. मनी काय आहे, धावा काय चालू आहे त्याला माहीत आहे. आता भरोसा नाही. आता नामस्मरण करा बाबा, कारण यो समर आहे. तो एवढा भयचकित झालाय. अखंड स्मरण चालू आहे, अखंड स्मरण चालू आहे. त्या स्मरणात बाधच नाही. मग असं स्मरण संकट आल्यावर का असावं? आधी का नसावं? आधी पण करू शकतो ना. ते नामस्मरण अखंड चालता बोलता, उठता बसता, खाता जेविता सुखी होता.
नाना उपभोग भोगिता नामस्मरण करू शकतो ना, पण नाही ना. भांडी घासता घासता नामस्मरण होईल, कपडे धुता धुता नामस्मरण होईल, झाडून काढता काढता नामस्मरण होईल, जेवण बनवता बनवता नामस्मरण होईल ना. का होणार नाही? का झाडून काढताना तोंडाला काय काम आहे? हां, भांडी घासताना तोंडाला काय काम आहे? कपडे धुताना तोंडाला काय काम आहे? दातात बितात असं काय धरून पिला बिलायला लागतोय काय? तोंडाला काहीच काम नाही. मग मुकी भांडी घासण्यापेक्षा नामस्मरण करावं, मुका झाडून काढण्यापेक्षा नामस्मरण करावे, मुका जेवण बनवण्यापेक्षा नामस्मरण करावे. नामस्मरण करता करता जेवण बनवलं ना, तर जेवण पण उत्तम होईल का नाही? जेवणात नामस्मरण जाईल, मग त्या घरच्यांनी जेवण जेवल्यावर त्यांच्या आतमध्ये काय जाईल? नामस्मरण जाईल ना. मग ती अशी गप्प बसतील ना. नामस्मरणाच्या आतमध्ये काहीतरी होईल ना, त्याच्या आतमध्ये काहीतरी गेलं आहे. भांडण करणारी पण माणसं गप्प होतील का नाही? बैठकीला न येणाऱ्यांना उपरती होईल का बैठकीला गेला पाहिजे. मग स्मरण करता करता या गोष्टी झाल्या पाहिजेत. हे प्रसंग आल्यानंतर स्मरत असे, अरे तेव्हा तर करायचंच आहे, पण आधी कर, जेणेकरून तो येणारच नाही. कोप्त आली अवलंबयासी, म्हणजे श्री सद्गुरू कृपा दिले केवेस वर्ष गणेशी. श्री सद्गुरू कृपा होय ज्यासी, काय करील कुरुष्ट. कितीतरी त्या आईला राग आला ना, का ना, कितीतरी त्या किडीला राग आला, तरी ती काय आगीवर जाणार आहे का? नाही जाणार. काय करील कुदृष्ट? काही करू शकत नाही. ज्याच्यावर सद्गुरू कृपा आहे ना, त्याला कुरदृष्ट कोणी कोणी जरी समोर आला ना, तरी तो काही करू शकत नाही. फक्त काय पाहिजे? सद्गुरू कृपा पाहिजे. मग सद्गुरू कृपा होईल कुठून? त्यांच्या श्रवणातून, त्यांच्या स्मरणातून, त्यांच्या भक्तीतून, त्यांच्या उपासनेतून. गरुडांच्या पिल्यांसी सर्पतो कोणे परिग्रासी, तैसे तया ब्राह्मणासी असे कृपा सिद्रूची. गरुडाच्या पिल्ल्याला सर्प कसा ग्रासेल? गरुड तेथे हजर आहे, झेप घेऊन सर्पाला पकडून नेईल. नाही नेणार. काय सामर्थ्य दिले बघा. म्हणून ही उदाहरणे दिलीत बघा. तैसे तया ब्राह्मणासी असे कृपा सिद्रूची. तैसे त्या ब्राह्मणाला कोणाची कृपा आहे? सद्गुरूंचा लेक आहे, सद्गुरूंचा मुलगा आहे, तो सद्गुरूंची मुलगी आहे. तिला कोण हात लावेल? फक्त ती काय पाहिजे? स्मरणात पाहिजे. मग कुठला साप जरी आला ना, तरी तो त्याला पलवू शकत नाही. काय एखाद्या सिंहासी ऐरावत के विग्रासी, श्री सद्गुरू कृपा होय ज्यासी, कलिकालाचे भय नाही. सद्गुरू कृपा होय ज्यासी, कलिकालाचे भय नाही. हो बघा हो, आता कुठलं भय दिलं? कलिकालाचं नाही. मग शेजाऱ्याचं भय कशाला पाहिजे? कशाला धरतोस? हां, कोणाचं भय आहे? हां, फक्त काय करायला पाहिजे? सद्गुरू कृपा झाली पाहिजे त्याच्यावर. जसा एखादा हत्ती सिंहावर धावू शकत नाही, सिंहाकडे पण तेवढी ताकद आहे, त्याचप्रमाणे सद्गुरू कृपा असेल ना, तर त्याला कलिकालाचं सुद्धा भय नाही. ज्याचे हृदय सद्गुरू स्मरण. फक्त काय पाहिजे? हृदय. कुठं पाहिजे? हृदय स्मरण पाहिजे हो, नुसतं वैखरीत नको. आतून पाहिजे. चारी वाचा त्याच्या स्मरणात पाहिजेत. वरती एक आतमध्ये एक असं नको. पाहुणे आले तर ती बाई बोलते, या या, नाही का? 2ला दुपारचे जेवण समजा झालेले आहे ना, पण ती भांडी बिंडी आवरून ती बाई सोफ्यावर बसलेली आहे. तेवढ्यात 4-5 माणसं घरात आली. बापरे, असा आतून आनंद होतो. नाही, आतून आनंद ती अशी बोलते, या या. वरून हो का आतून बोलते, आया आया. हां, आता जेवून आले असतील तर बरं आहे, नाहीतर घाम काढतील रे, माझा घाम काढतील. हां, बघा हो, ही 2 तोंडे नको. हां, नमू शारदा मूल चत्वार वाचा. बघा हो, चारी वाचा एक झाल्या पाहिजे. ज्याचे हृदय सद्गुरू स्मरण, त्यासी कैसे भय दारुण. काल मृत्यू न परिधान, अपमृत्यू व काय केले. काळ मृत्यू काही करू शकत नाही, तर हा मृत्यू काय करू शकत? ज्याचे हृदय सद्गुरू स्मरण, हां, ज्याला मृत्यूचे भय नाही, त्यासी वन असे तो काय. आता अजून एक दृष्टांत दिला आहे पुढे. ज्याला मृत्यूचं भय नाही, ठीक आहे, तो घाबरला, घाबरत नाही मरणारा, बरोबर का नाही? मग त्यासी यवन असे तो काय. तो यवनाला घाबरत नाही, तो बिनधास्त जाईल. बघा हो, तो घाबरत नाही कोणाला. तो समोरच्याची ताकद किती आहे त्याचा विचार करत नाही, तो बिनधास्त समोर जातो. त्यांनी 2 कानफडीत दिल्या ना, मी एक तरी देईन, याला भयच नाही. त्यासी यवन असे तो काय. श्री सद्गुरू कृपा ज्याशी होय, यमाचे मुख्य भय. हां, पण किती जरी ना घाबरणारा असलं ना,
पण त्याच्यासमोर यम आला ना तो घाबरल. तो भले यवनाला घाबरणार नाही, पण यमाला घाबरल. तसा सद्गुरू कृपा ज्याच्यावर आहे ना तो यमालाच घाबरणार नाही. बाजीप्रभू जेव्हा सद्गुरूंच्या आज्ञेत होता ना तो यम बाजूला होता नव्हता. यम न्यायला तयार पालखी घेऊन. पण बाजी बोलतोय जोपर्यंत तोफांचे आवाज आले नाही ना, हा कालाला पण बाजीने सांगितलं, तोफे आधी न बरे बाजी सांगा मृत्यूला. काय बोलला यो मृत्यूला? मृत्यू आलाय ना, याला काय सांगा? तोफे आधी न बरे बाजी सांगा मृत्यूला. ना चला घालू स्वातंत्र्य संग्रही रिपू वरी घाला. हो, हा सद्गुरू आज्ञेचा दास आहे, ज्याला काल पण रोखू शकत नाही. हा, जेव्हा तोफांचे आवाज आले ना तो तेव्हा बाजी बोलला, चला आता. काल पण सांगतो, बाजीला न्यायला मी स्वतः पालखी घेऊन गेलतो, पण त्याचा भोई मी झालो होतो. सहज आहे का? सद्गुरू आज्ञेत असला ना तर पालखी हा का? मग सद्गुरू आज्ञेत नसेल ना तर तंगडीला धरून फरफडीत नेतात. मग कसा जायचा तो आपण बघायचा. पालखी आली पाहिजे का तंगडीला धरली पाहिजे का ना ते आपण बघायचा. ते आता सद्गुरू आज्ञेत अखंड जो असतो ना त्याला कालाचा पण भय नाही. ऐसे परी तो यवन अंतपुरांत जाऊन सुषुप्त केली भ्रमित होऊन. शरीर स्मरण त्यास नाही, त्याला काय स्मरणच नाही. तो ज्या रूम खोलीत गेला आहे ना त्याला झोपच आली, त्याला निद्राच आली. तो जो काही आतमध्ये यो काही वेळ बाहेर, म्हणजे काय प्रसंग चालू आहे हे कोणाला कळत नाही. काय चाललंय? कधी कधी असे प्रसंग घडतात. काय झालं काय समजलं नाही. पण सद्गुरू कृपा बोलतो, कशी ती गाडी बाजूला गेली ना, कसा मी इकडे बाजूला आलो, सद्गुरूंनाच माहिती. हेच आहे ते, ही त्याची कृपा आहे. काय बोलतो? प्रसंग बदलला. कसं काय झालं काय कळलं नाही. मुलीचं लग्न होतं, पैसे काहीच नव्हते, पण समर्थांनी काय उभे केले माहीत नाही झालं. हेच आहे ते, हे समर्थ आहे ते, हे सद्गुरू कार्डावर